नाही, आपले विचार सोडत नाही, आपली परंपरा सोडत नाही, तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी, त्या मातृशक्तीला अभिवादन करण्यासाठी आणि हिंदू समाजाची ताकद दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। सगळ्यांना विनंती आहे, अतिशय शांतपणे आपण मान्यवरांचं ऐकून घ्यायचंय। पण बऱ्याच लोकांना अजूनही हिंदू समाज बऱ्याच पैकी झोपलेला आहे, त्यांना नेमका हा विषय काय आहे, गाडीवर जाणाऱ्या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना माहिती नसेल, म्हणून हा जो काही घटनाक्रम आहे तो घटनाक्रम मांडण्यासाठी मी आपल्यामध्ये उपस्थित असलेले राजे शिवराय प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेशजी पवळे यांना विनंती करते की त्यांनी या मोर्चाचं प्रास्ताविक करावं आणि ऋतुजा ताईचा कसा देह धर्मासाठी या भूमीमधून गेला किंवा तिला जायला भाग पडलं याचा घटनाक्रम महेशजी आपल्या समोर सांगतील। मी महेशजींना विनंती करते की त्यांनी मोर्चाचं प्रास्ताविक करावं। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की आवाज। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की जय श्रीराम। सांगली येथील आपली भगिनी ऋतुजा तिने काही दिवसांपूर्वीच तिने देह ठेवला। तिची जी काही हत्या झाली त्या हत्येच्या विरोधात म्हणून तिला न्याय मिळावा म्हणून उपस्थित झालेल्या सर्व हिंदू धर्माभिमान्यांचे मी सर्वप्रथम अभिनंदन करतो। सांगली येथील सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेली ऋतुजा पाटील उच्च शिक्षित, तिची MPSC आणि UPSCची तयारी करत होती। 2021 साल आपल्या सगळ्यांना माहिती, कोरोना काळ, त्या काळामध्ये हिंदू धनगर कुटुंबीय असलेलं राजगे कुटुंबीय, त्यांचा मुलगा सुकुमार राजगे याचे स्थळ तिला आले। सुकुमार राजगे हा मर्चंट नेव्हीमध्ये कामाला, घर स्वतःचं, त्यामुळे लग्नाला होकार दिला आणि कोरोना काळ असल्यामुळे जास्त विचारपूस न करता लग्न झालं। लग्न झाल्यानंतर काही दिवसातच आपल्या गेलेल्या ऋतुजाला लक्षात आलं की हे घर फक्त नावाला हिंदू आहे, परंतु यांच्या सगळ्या चालीरीती या वेगळ्या धर्माच्या आहेत आणि मग घरामध्ये असलेले हिंदू देवदेवता या बाहेर टाकल्या गेल्या आणि त्या ठिकाणी येशूचे फोटो आले, क्रॉस आले आणि ते नुसतं धर्मांतरित झालेलं घर नव्हतं, तर ते एक होम चर्च होतं। तिथं दर आठवड्याला एक पास्टर यायचा, त्याचं नाव बाळासाहेब कानेरे। तो तिथं येऊन दर आठवड्याला तिथल्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन तो तिथं प्रेयर करायचा, येशूची प्रार्थना करायचा आणि तिथल्या आपल्या हिंदूंना कन्वर्ट करायचा प्रयत्न करायचा। अशा परिस्थितीत सुद्धा ऋतुजा आपल्या हिंदू देवदेवतांची पूजा करत होती। तिचे सासू सासरे पती यांनी तिचा आतोनात छळ करायला सुरुवात केली की तू बायबल वाच, तू आमच्याबरोबर चर्चला चल, प्रेयर कर, परंतु हे सगळं तिने थांबवलं। ती म्हटली मी हे करणार नाही, कारण ती ऋतुजा ही आपली भगिनी, ही हिंदू धर्माभिमानी होती, परंतु तिचा छळ हा चालूच होता। तिने तिच्या आई वडिलांना सांगितलं की अशा प्रकारचा माझा छळ होतोय। त्यानंतर ऋतुजाचे वडील आले आणि त्यांनी ऋतुजाला घरी घेऊन गेले। 7 महिने ऋतुजा आपल्या माहेरी होती। 7 महिन्यानंतर काही नातेवाईकांच्या मध्यस्थीने परत ऋतुजाचा संसार करायचं ठरलं की या अटीवरती की ऋतुजा आपल्या हिंदू देवदेवतांची पूजा करेल आणि राजगे कुटुंबीय ते येशूची प्रार्थना करेल। परंतु काही दिवस गेल्यानंतर पुन्हा तो पास्टर कानेरे आला। त्यांनी सांगितलं की तुमच्या घरामध्ये ज्या अडीअडचणी येत आहेत त्याच्या मागे ही ऋतुजा आहे, कारण ही हिंदू देवदेवतांची म्हणजे सैतानाची पूजा करते, त्याच्यामुळे तुमच्या घरात अडचणी निर्माण होत आहेत। आणि मग सासू सासरे पती यांनी ऋतुजाला मारहाण केली। याच काळामध्ये ऋतुजा गर्भवती राहिली आणि वट सावित्रीच्या पूजनाला गेलेल्या ऋतुजाला घरी आल्यावर बेदम मारहाण करण्यात आली आणि तिला सांगण्यात आलं की तुझ्या पोटात जे बाळ आहे तिच्यावरती संस्कार हे ख्रिश्चन पद्धतीने होणार। पण आपल्या धर्माभिमानी ऋतुजाताईने त्याला सुद्धा नकार दिला आणि आपल्या आई वडिलांना सांगितलं की या बाळावरती हिंदू पद्धतीने संस्कार झाले पाहिजे, त्या माझं डोहाळं जेवण करा। हे ज्यावेळेस सासू सासऱ्यांना कळालं त्यावेळेस मात्र सासू सासऱ्यांनी तिचा छळ केला, तिला मारहाण केली आणि शेवटी आपल्या ऋतुजाताईला गळफास घ्यावा लागला आपल्या पोटात असलेल्या बाळाचं।
कारण हे बाळ जर का जन्माला आलं असतं तर ते ख्रिश्चन झालं असतं. म्हणून ऋतुजाताईने त्या बाळासह तिने आत्महत्या केली. तिचा जीव घेतला त्या राजगे कुटुंबियांनी. तिने प्राण सोडला परंतु धर्म सोडला नाही. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या या ऋतुजाताईने हे दिलेलं बलिदान आहे ते आपण विसरता कामा नये. त्यामुळे हे पांढरे असलेले पादरी आणि हिरव्या असलेल्या चादरी याच्यापासून हिंदू समाज हा आपला एकत्रित राहिला पाहिजे, संघटित राहिला पाहिजे. त्यासाठी म्हणूनच आज आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. उपस्थित सर्वांचे मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद महेशजी. स्वराज्याचे संस्थापक आणि स्वराज्य प्रत्यक्षात अंमलात आणणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देताना जिजाऊ महासाहेबांना 7व्या महिन्यामध्ये डोहाळे लागले की मी हत्तीवर स्वार व्हावं, मी घोड्यावर स्वार व्हावं, मी सज्जनांचं रक्षण करावं आणि मी दुर्जनांचं निर्दालन करावं. त्याच जिजाऊ महासाहेबांच्या विचारांची वारसदार असणारी आपली ऋतुजाताई स्वतःच्या उदरामध्ये 7 महिन्याचा गर्भ घेऊन स्वतःचा धर्म न बदलता स्वतःच्या धर्मासाठी प्रचंड प्रचंड प्रामाणिक राहते. ती ऋतुजाताई म्हणजे जिजाऊ उमासाहेबांचाच वंश वारस विचारांची ती पाईक आहे, अनुयायी आहे. आणि त्याच ऋतुजाताईंच्या आम्ही सगळ्या मातृशक्ती इथे उपस्थित आहोत. खंत फक्त एकाच गोष्टीची आहे की ऋतुजाताईने आत्महत्या ओम शांती. ऋतुजाताई हिंदू धनगर समाजाची मुलगी होती. हिंदू धनगर समाजाचे प्रतिनिधी म्हणून विकासजी लवटे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विकासजींना विनंती करते की 2 मिनिटं त्यांनी ऋतुजाताईला श्रद्धांजली वाहायची आहे. त्याआधी ऋतुजाताईचे वडील या ठिकाणी येणार होते पण काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत. त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी एक मेसेज पाठवलाय. तो ऑडिओ मी आपल्या सगळ्यांना इथे ऐकवते. आज पुण्यामध्ये माझी मुलगी ऋतुजा हिला तसेच महाराष्ट्रात धर्मांतरबंदी कायदा लागू व्हावा यासाठी जो मोर्चे निघत आहेत त्या मोर्चाला तब्येत ठीक नसल्यामुळे आम्हाला येता आलं नाही. पण आम्हाला खात्री आहे की आपण सर्वजण मिळून एकत्र येऊन ऋतुजाला न्याय मिळावा म्हणून जे मोर्चे काढत आहात त्या मोर्चाने माझ्या मुलीला नक्कीच न्याय मिळेल. हा ऋतुजाताईच्या वडिलांचा आवाज आहे. आपल्या सगळ्यांना त्यांच्या आवाजावरून त्यांचं दुःख यातना लक्षात आले असतील. हिंदू धनगर समाजाचे प्रतिनिधी म्हणून विकासजी लवटे या ठिकाणी 2 मिनिटं ऋतुजाताईला श्रद्धांजली आणि या सगळ्या कृत्याचा निषेध म्हणून या ठिकाणी बोलतील. माझ्या उजव्या बाजूला अण्णाभाऊ साठेंचा पुतळा आहे. माझ्या डाव्या बाजूला अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीसूर्य सावित्रीबाई फुलेंचा पुतळा आहे. त्याच्यानंतर हिंदू हृदयावर राज्य करणाऱ्या सावरकरांचा पुतळा आहे आणि समोर तुमचं माझं आराध्य दैवत गणपती बाप्पा आहेत. खरं सांगायचं तर आता त्या मुलीच्या वडिलांचा आवाज ऐकल्यानंतर कुठल्याही सहृदयी माणसाला यातना झाल्याशिवाय राहत नाहीत. परंतु ह्या केवळ यातना आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे राहिलेली मुंडकी नसून भगवं रक्त ज्यांच्या काळजामध्ये ज्यांच्या धमन्यांमध्ये वाहतंय त्या हिंदू समाजाच्या सर्व लोकप्रतिनिधी जमलेले आहेत. बंधूंनो आणि भगिनींनो, धनगर समाजाने अनेक प्रकारे हाल अपेष्टा सहन केलेल्या आहेत.
परंतु त्या या ठिकाणी मांडणार नाही, कारण मला माहित आहे तुम्ही सर्वजण गोपीचंद पडळकर यांचं भाषण ऐकण्यासाठी आलेले आहात. तुम्ही सर्वजण संग्रामबाबू भंडारे यांचं भाषण ऐकण्यासाठी आलेले आहात. मी फक्त एवढंच सांगतो की आम्हाला आभाळाचं पांघरून आणि जमिनींचं अंथरून धरून देवावर श्रद्धा ठेवणारी माणसं, आम्हाला कुठलाही पाद्री पास्टर आणि हिरव्या चादरीची गरज नाही. हा हिंदू समाज आहे. बंधूंनो आणि भगिनींनो, कोणीतरी यावा आणि हिंदूंच्या भावभावनांची, त्यांच्या चालीरीतींशी, त्यांच्या श्रद्धेशी खेळ करावा. अभिनव कॉलेजच्या चौकातून इथपर्यंत येत असताना माझ्या मनामध्ये असंख्य भावना येत होत्या. संभाजी महाराजांचं एक वाक्य आणि त्यांचा दृष्टांत मला आठवला की आजही आपण पुन्हा पुन्हा माझे एक, त्यावेळी संभाजी राजांना ज्या क्रूर पद्धतीने मारण्यात आलं त्याच्यानंतर सर्वांना हे समजलं असेल की कसल्याही परिस्थितीमध्ये आम्ही जीव देऊ शकतो, आम्ही आमचा प्राणांचा बळी देऊ शकतो, परंतु कुठल्याही धर्म किंवा कुठल्याही धर्मगुरूने कुठल्याही हिंदूला बाटवायचा प्रयत्न करायचा नाही. पण असं असताना पुन्हा हे धाडस का झालं? तुम्ही त्यांचा शिरच्छेद का नाही केला? परंतु त्याच वेळी माझ्या मनाने सांगितलं की नाही, हे कायद्याचं राज्य आहे, संविधानाचं राज्य आहे आणि संविधानाच्या राज्याने ज्या सुपुत्राला या भारताचा पंतप्रधान बनवलं ते नरेंद्रजी, महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था ज्यांच्या हातामध्ये आहे ते देवेंद्रजी, आणि आम्ही सर्वजण कायदा मानणारी मंडळी असल्यामुळे आम्ही तलवारीचं राज्य नाही कायद्याचं राज्य आहे हे समजून घेणारे, संविधान मानणारे लोक आहोत. आणि म्हणून आम्ही संविधानानेच या प्रश्नाला उत्तर देऊ आणि संविधानानेच समोरचे जे कोणी धर्मगुरू असतील, पाद्री असतील, पास्टर असतील, हिरव्या चादरी घेऊन या ठिकाणी जे जे येत असतील त्यांना आम्ही संविधानानेच उत्तर देऊ. आणि संविधानानेच नुसते हिंदू उभे राहिले तरी त्यांची संख्या एवढी आहे, केवळ ती डोकी नसून त्या डोक्यामध्ये असणारे सगळे जे काही हिंदू तुम्हाला वादळ दिसलं, भगवं वादळ दिसलं की त्याच्यानंतर समोरच्या कुठल्याही पाद्री पास्टरला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी हा हिंदू समाज सगळा या ठिकाणी आलेला आहे. मी फार बोलणार नाही, पण त्या ऋतुजाच्या वडिलांचं एक कातर स्वर बघितला आणि तिला मी श्रद्धांजली वाहतो. आणि त्याचबरोबर धनगर समाज हा हिंदू देवदेवतांना म्हणजे पंढरीच्या विठोबाला, त्याचबरोबर कोल्हापूरच्या अंबाबाईला, त्याचबरोबर तुळजापूरच्या भवानी मातेला मानणारा वर्ग आहे. आणि यापुढे जे जे धनगर समाजाचे लोक अशा ख्रिश्चन याला बळी पडणार नाहीत याची काळजी सुद्धा आम्ही घेणार आहोत. एवढंच बोलतो आणि माझे लांबलेले 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर मातृशक्तीच्या प्रतिनिधी म्हणून ॲडव्होकेट वर्षाताई डहाळे या 5 मिनिटात आपल्याला संबोधित करतील. मी वर्षाताईंना विनंती करते की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. ज्यांनी खरं तर या मातीमध्ये जन्म घेतला, या मातीमध्ये उगवलेलं अन्न खाल्लंय, परंतु याच मातीशी, या मातीच्या धर्माशी ज्यांनी गद्दारी केली आहे अशा पास्टर, अशा जुलमी फादर आणि अशा धर्मांतरण करणाऱ्या हरामखोरांना या व्यासपीठावरून हिंदूंची ताकद काय आहे हे सांगण्यासाठी ही शक्ती एकवटलेली आहे. इथे उपस्थित असलेल्या सर्व हिंदू बांधवांना विनंती करते, हिंदूंचा जो जयघोष आहे तो इतका प्रचंड असू द्या की पुणेच काय, परंतु या महाराष्ट्रामध्ये जर परत आमच्या माय माऊलीचं धर्मांतरण करण्यासाठी एखादा हरामखोर पाद्री जर आला तर त्याच्या कानठळ्या बसल्या पाहिजेत.
धर्मांतरण म्हणजेच राष्ट्रांतरण. आणि धर्मांतरणाला जर माझ्या भाषेमध्ये व्याख्या द्यायची असेल तर धर्मांतरण करणं म्हणजे स्वतःची आई इतर धर्मीयांना विकणे. याच्या पलीकडे मला अर्थ समजत नाही. धर्मांतरणाला विरोध काय असतो? मी मृत्यूला सामोरं जाईल पण मी माझा धर्म सोडणार नाही, हे आमच्या धर्मवीर संभाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं. तब्बल 40 दिवस आज आमचे हात तोडले गेलेत, उद्या पाय तोडले गेलेत, परवा अंगाची कातडी सोडली गेलीये, नंतर मिठाचं पाणी त्या अंगावर टाकलं गेलं, नख मुळापासून उपटली गेलीयेत, नंतर डोळ्यामध्ये गरम सळया घातल्या गेल्या, जीभ मुळापासून उखडून टाकली. मृत्यू पत्करलाय पण हिंदू धर्म सोडला नाही. या भूमीतून आम्ही जन्माला आलो हे प्रत्येक हिंदूला त्याचा अभिमान असणं गरजेचं आहे. आज फक्त धर्मवीर संभाजी महाराजांनीच धर्मासाठी बलिदान दिलंय असं नाही. आज पंजाब सारखा प्रांत असेल, बंटा सिंगांचं जर उदाहरण तुम्ही बघितलं तर त्याला सांगितलं गेलं की तुम्ही तुमचा धर्म बदला, परंतु त्यांनी ऐकलं नाही. शेवटी त्यांच्या 11 वर्षाच्या मुलाचा त्यांच्या समोर खून केला गेला. महाराज, वाईट वाटतं, त्या 11 वर्षाच्या मुलाचं हृदय काढलं गेलं आणि त्या बंटा सिंगांच्या तोंडात कोंबलं आणि त्यांना सांगितलं तू तुझा धर्म बदल. परंतु बंटा सिंगांनी हा हिंदू धर्म वाचवण्यासाठी आणि या माय माऊलीच्या कपाळावर कुंकू घालण्यासाठी आपला धर्म बदललेला नाही. आज फक्त धर्मवीर संभाजी महाराज बंटा सिंगांनीच बलिदान केलेलं नाही, तर आमच्या राणी पद्मिनीनी देखील ज्यावेळेस तिला संशय आला की आपलं धर्म बदलला जाईल, तिने स्वतःचं शरीर आगीमध्ये झोकलेलं आहे. याला म्हणतात धर्मांतरणाला विरोध. परंतु आज आमच्याकडे 2 टायमाचं अन्न मिळायला लागलं तरी आम्ही धर्म बदलायला लागलोय. आज आम्हाला सफरचंद 100 रुपये किलो ऐवजी 80 रुपये किलो मिळायला लागलं तर त्या 20 रुपयासाठी आमची ही माय माऊली आता धर्म बदलायला लागलीये. आदरणीय पडळकर साहेब आज व्यासपीठावर आहेत. आज महाराष्ट्रभरामध्ये आम्ही अनेक दौरे केले. त्यांना वाटलं हिंदूंची ताकद कुठं कमी झाली की काय. एका सिंहाला घेरण्यासाठी अनेक तरसं एकत्र यायला लागली आहेत. परंतु पडळकर साहेब, आज पुण्यश्लोक अहिल्या देवींच्या साक्षीने तुम्हाला सांगते, तुम्ही जे वाक्य उच्चारलं होतं की धर्मांतरणासाठी माझ्या गल्लीमध्ये, धर्मांतरणासाठी माझ्या गावामध्ये जर कुणी पाद्री आला तर त्याचे पाय तोडले जातील. आज मी अहिल्या देवींची शपथ घेऊन आपल्याला सांगते, ज्या वेळेस आम्हाला असा पाद्री आमच्या गल्लीमध्ये दिसेल, या मातृशक्तीच्या साक्षीने मी आज सांगतेय, प्रशासनाला आम्ही विचारायला जाणार नाही. ढाल बनून तुमच्या पुढे तर उभं राहूच, परंतु त्या पाद्र्यांचे खरोखर आम्ही पाय तोडून टाकू. आदरणीय पडळकर साहेबांना आज या व्यासपीठावरून इतकीच विनंती करते, साहेब, आज खऱ्या अर्थाने जी शपथ घेऊन आपण निघाले आहात, आज करोडोंच्या संख्येने हिंदू धर्मीय तुमच्या मागे आहेत. धर्मांतरणाच्या विरोधात महाराष्ट्रामधला जो कायदा मंजूर करायचा आहे तो अतिशय कठोर कायदा मंजूर होण्याची गरज आहे. याचं कारण असं आहे, धर्मांतरणासाठी आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्य वेचलं. आमच्या हिंदवी स्वराज्याच्या जननींनी शपथ घेतली होती की या राष्ट्रामध्ये परत धर्मांतरण होणार नाही. आणि धर्मांतरणासाठी धर्मवीर संभाजी महाराजांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. त्यावेळेस धर्मांतरण विरोधी कायदा ज्यावेळेस ह्या भूमीमध्ये पास व्हायचा आहे त्यावेळेस डोळ्यासमोर छत्रपती आणि धर्मवीर आणि मा जिजाऊ आलेच पाहिजे. आणि या सरकारने अतिशय कठोर कायदा करून त्याची अंमलबजावणी देखील तितकीच कठोर केली पाहिजे. आज इथे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते आणि परत एकदा हिंदू बांधवांना विनंती करते की परत एकदा तो हिंदू जयघोष या आसमंतामध्ये दरवळू देत. बोला जय श्रीराम, छत्रपती
धन्यवाद ताई. यानंतर प्रखर हिंदुत्ववादी वारकऱ्यांमधले धारकर हरिभक्त परायण संग्राम बापू भंडारे यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. जय श्रीराम. जय श्रीराम. दोन 2014 पासून हिंदुस्थानात एक अडचण अशी झाली आहे की भगव्या टोप्यावाल्यांनी अर्थात हिंदुत्ववाद्यांनी कुठलाही विषय उचलून धरला की काही मंडळी त्या विषयाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करताय. ते षडयंत्र आहे. मुळात ऋतुजा सुकुमार राजगे या प्रकरणाकडं राजकीय नजरेतून बघणं म्हणजे एका अर्थानं पापच आहे. त्या सगळ्या घटनाक्रमाचं पडळकर साहेब अजून अनेकांना गांभीर्यच कळलं नाही. इतका सहज घेतला गेलाय हा मुद्दा, तो तितका सहज घ्यायला नव्हता पाहिजे. फक्त हिंदुत्ववाद्यांनीच विषय उचलून धरावा असा तो मुद्दा नाहीये. तुम्ही ऐकलं असेल की एखाद्या मुलीला प्रेमात जर अपयश आलं तर एखाद्या मुलीने आत्महत्या केली, अशा जगभरात आपण कितीतरी घटना पाहिल्या असतील की तिला प्रेमात अपयश आलं, आत्महत्या केली. एखाद्या मुलीला शालेय परीक्षेत अपयश आलं म्हणून एखाद्या मुलीने आत्महत्या केली, असे देखील जगभरात आपण कितीतरी विषय ऐकले. थोडा धाडसानं बोलतो, जगातली पहिली घटना आहे, पहिली जगातली, त्या एका मुलीला धर्म परिवर्तन करावं म्हणून जबरदस्ती केली जातीये आणि मी माझं धर्मांतरण होऊ देणार नाही म्हणून आत्महत्या केली, अशी जगातली पहिली घटना ऋतुजाची. पहिली घटना आहे की जीव सोडल पण धर्मांतरण करणार नाही. दादा काय टोकाचं धर्मप्रेम आहे ते. देशातली प्रत्येक मुलगी जर आमच्या ऋतुजा ताई सारखी धर्माभिमानी झाली ना, या पादऱ्यांसाठी मोर्चे काढायची गरज नाही, यांना परदेशात पळून जावंच लागल. प्राण सोडला, 7 महिन्याची गरोदर आहे ती. बर जेव्हा तिचं लग्न जमवलं गेलं तेव्हा या राजगे परिवारानं, आता तिच्या वडिलांचे आपण मनोगत ऐकलं फोनच्या माध्यमातून. दादा आळंदी पंढरपूरचं वारकरी परिवार आहे तो, विठ्ठलाची भक्ती करणारा कडवट हिंदुत्ववादी अशा प्रकारचा परिवार आहे. पण या ख्रिश्चन मिशनऱ्यांचं षडयंत्र असं सुरू आहे की आपल्या लोकांचं धर्म परिवर्तन झालं हे जगाला ते कळू देत नाही. पहिल्यांदा घरातले देव फेकायला लावतात, तुळशी वृंदावन तोडायला लावतात आणि हळूहळू हळू स्लो पॉइझन ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीने ते षडयंत्र राबवलं जातं. आणि ऋतुजाच्या आई वडिलांना तो विषय नाही लक्षात आला की ज्या घरात आपली पोरगी चालली तो परिवार धर्मांतरित झालाय. लग्न झाल्यानंतर त्या ऋतुजाला फोर्स करायला सुरुवात झाली की बाई आता तू हिंदू पद्धतीप्रमाणे उपासना करू नको, तर आता तू येशूची उपासना करायला सुरुवात कर. ती कडवट होती. शुद्ध पिजा पोटी फळे रसाळ गोमट, पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेते. चांगल्या पवित्र कुळात जन्माला आलेली ती कन्या, तिने सासरच्या माणसांना सांगितलं मला नांदवायचं असेल तर नांदवा, नसेल नांदवायचं तर तसं सांगा, पण मी धर्मांतरण करणार नाही. पुन्हा पाद्र्यांनी षडयंत्र केलं, हिला गरोदर ठेवा. कशी करत नाही आपण बघू. दादा त्या सुकुमारनं नाव काय चुकीचं ठेवलं बघा ना, सुकुमार.
कुकुमार ठेवायला पाहिजे तो कुकुमार. कशाचा सुकुमार? सगळे कुकर्मच त्यांचे. दादा ती गरोदर राहिली. साधारण 7वा महिना सुरू झाल्यानंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता हा गर्भ पाडता येणार नाही, मग मात्र टोकाचा धर्मांतरण करण्यासाठीचा प्रयत्न सुरू झाला. पडळकर साहेब कदाचित त्या लेकीनं छावा चित्रपट पाहिला असेल हो. मागच्या काळामध्ये देशभर जर वारं कशाच होतं तर छावा चित्रपटाचं होतं. त्या पोरीनं आमच्या धर्मवीर संभाजी महाराजांचं बलिदान पाहिलं असेल आणि कदाचित वज्रमुठ बांधली असेल की आता प्राण गेला तरी चालेल पण धर्म सोडायचा नाही. आणि आपल्यापासून ऋतुजा इतक्या अंतरावर निघून गेली की आता पुन्हा आपण तिला भेटू शकत नाही. माझी विनंती आहे, आज आपल्या हिंदू धर्माचा ढाण्या वाघ गोपीचंद पडळकर साहेब व्यासपीठावर बसलेले. साहेब माझी तुम्हाला एक विनंती आहे, त्या सांगली शहरामध्ये या ऋतुजा राजगेचं एक स्मारक उभं करा आणि त्या स्मारकाच्या बाहेर संदेश द्या की या हिंदुस्थानाच्या हिंदू लेकीनं प्राण गमावला पण धर्म गमावला नाही. पुढच्या पिढ्यानुपिढ्यांना ते दाखवा. साहेब हा आदर्श पुढच्या पिढ्यानुपिढ्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. तिचा त्याग, तिचं बलिदान, मी तर याला आत्महत्या म्हणायला तयार नाही, बलिदान आहे. हा धर्मासाठीचा त्याग आहे. कायद्याच्या नजरेतून आपण आत्महत्या म्हणू पण जर धार्मिक नजरेतून पाहिलं तर तिचं ते एका अर्थानं बलिदान आहे. तिने फार मोठा त्याग केलाय. म्हणून लोक म्हणताय की सांगलीत घटना घडली, महाराष्ट्रभर मोर्चे का काढताय? अरे सांगलीत जिच्या सोबत घटना घडली ना ती हिंदू होती आणि महाराष्ट्रात हिंदू राहतात म्हणून हिंदू बांधव मोर्चे काढतायत. आमचं तिचं नातं आहे, आमचं हिंदुत्वाचं नातं आहे, आमचं धर्माचं नातं आहे. साहेब पॅलेस्टीन मध्ये घटना घडल्या तर इकडं मोर्चे निघताय. आमच्या हिंदुस्थानात महाराष्ट्रात घटना घडली आणि आम्ही वेगवेगळ्या शहरात मोर्चे काढतोय तर तुमच्या बुडाला आग लागली. मला आहे ना लय अभिमान वाटला पडळकर साहेबांचा. ते आपल्याकडे एक म्हण आहे, म्हण साहेब, सो सोनार की आणि एक लोहार की. ते पिसळले का बरं माहितीये का? एवढे या बाबांनी डायरेक्ट वर्मावर गाव घातला ना. तुमच्या येशूमुळे पोरं वाहतात, तुमच्या येशूमुळे गरोदर राहतात, तुमच्या येशूमुळे आजार बरे होतात. मग माझी आमदारकी घालवण्यासाठी मोर्चे काला काढताय? येशूलाच सांगा. दादा तो वर्मावरचा घाव इतका लागला, इतका लागला, इतका लागला, पिसाळल्यासारखी मोर्चे काढताय हो. पण वस्तुस्थिती काय? अरे तुमच्या मोर्चाला जेवढी लोक जमताना तेवढे आमच्या पडळकर साहेबांसोबत बाउन्सर असतात. अरे तेवढे सुरक्षा रक्षक असतात आमच्या हिंदुत्ववाद्यांसोबत. तुम्ही काय मोर्चे काढताय? पण आज ही जागवायची वेळ आहे माझ्या भावांनो. आपण निरीक्षण करा. मला असं वाटायचं हे लय किरकोळ विषय. तुम्ही कधी पाहिलंय का भूतकाळात या लोकांनी मोर्चे काढले, आंदोलन केले? कधी पाहिलंय तुम्ही? अहो आमच्या पोरांनी फटकवलं तरी गपचूप मागून निघून जायचे, परत नाही येणार वाडीत. सांगू तुम्हाला हा जोर कशामुळे आला माहितीये? संख्या वाढली साहेब, संख्या वाढली. आज संख्या वाढल्यामुळं ते मोर्चे काढायला लागले. आज संख्या वाढल्यामुळं हिंदू बहुसंख्या असलेल्या शहरांमध्ये ते कायद्याची भाषा आम्हाला सांगताय. मी तुम्हाला सांगतो, जर आपला हिंदू जागा झाला नाही ना, भारताच्या झेंड्यावर फक्त 2 रंग राहतील, पांढरा आणि हिरवा. भगवा गायब होईल, गायब होईल भगवा. आज जर नाही जागे झालो तर कधी काय काय होत नाही काय मला तेच कळत नाही राव आपल्या लोकांना. पण प्रत्येक वेळी राजकीय नजरेतून पाहायचा धर्म संकटात आहे. आज गावागावात जाऊन, वाडी वस्तीत जाऊन तांदळाची पोते, पैसे, गाड्या
ते आईला नगरच्या एका पादऱ्याला तर लई बुडाला त्याच्या आग लागली का इन्कम बंद केलं पडळकर साहेबांनी त्याचं. ते लई चिडू चिडू बोलत होतं, असं करील तसं करील. ते म्हणतंय मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे. त्याची लायकी नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी त्याला म्हणून घ्यायची. का तुम्हाला सांगतो, जेव्हा बाबासाहेब म्हणाले की आमच्यात भांड्याला भांडं लागलंय, मी धर्म परिवर्तन करतोय, अहो तेव्हा हे पादरे जाऊन बसले तिथं आणि म्हटले साहेब धर्म परिवर्तनच करताय तर ख्रिश्चन धर्म स्वीकारा. आणि काय तुम्हाला किती पैसा पाहिजे, काय तुम्हाला प्रतिष्ठा पाहिजे आम्हाला सांगा. त्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले पादऱ्यांनो आमच्यात भांड्याला भांडं लागले, पण मी त्याच धर्मात प्रवेश करेल ज्याची निर्मिती हिंदुस्थानात झाली. आणि या हिंदुस्थानात निर्माण झालेल्या बौद्ध विचारसरणीचा अंगीकार ज्या एकाच मुळाच्या शाखा आहे. आज आम्ही प्रबोधन करताना सांगतोय की जेव्हा जेव्हा आम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेतो तेव्हा तेव्हा आम्ही बौद्ध पण आहे, तेव्हा तेव्हा आम्ही जैन पण आहे आणि तेव्हा तेव्हा आम्ही शीख पण आहे. या आमच्या सगळ्या एका मुळाच्या पसरलेल्या शाखा आहे. बाबासाहेबांनी हाकलून लावले ते पादरी सगळे. मला अभिमान वाटतोय. पडळकर साहेबांना कोणीतरी विचारलं निळी टोपी घालता का, घालता का, लवकर घाल म्हटले. का बाबासाहेब आमचा स्वाभिमान आहे, बाबासाहेब आमचा अभिमान आहे. आणि आमच्या बाबासाहेबांचं नाव पुढं करून जर आज काही लोक ते भांडवल करून आपल्या समाजाला घेऊन जर वेगवेगळ्या धर्मांमध्ये प्रवेश करत असतील तर ही धोक्यांची घटना आहे. मी सगळ्या माझ्या हिंदू बांधवांना आज सांगतो, ठोका, मजबूत ठोका, पर्याय नाहीये. हे बघा ते काय म्हणतात, आमचा देव माफ करायला लावतो. त्यांना सांगा आमचा देव लय ठोकायला लावतो. आमच्या देवाचा जन्म जेलमध्ये हो. कृष्ण कुठे जन्माला आला, तुरुंगात आला. आणि आमचा देव माफ बीप नाही करायला लावत. आमच्या एका देवाच्या हातात चक्र आहे, आमच्या एका देवाच्या हातात गदा आहे, आमच्या एका देवाच्या हातात धनुष्यबाण आहे, आमच्या देवीच्या हातात त्रिशूळ आहे. ते काय फोटो सेल्फी काढायला का? या अशा पादऱ्यांना ठोकायलाच ते सगळे शस्त्र. हे संकट हे बघा स्लो पाहिजे ना. मला वाटायचं देशावर फक्त हिरवं संकट आहे, नाही देशावर पांढरं संकट पण वाढतंय. मोठ्या प्रमाणात सगळ्यांना एकत्रित येऊन काम करावं लागेल. वाडी वस्त्यांमध्ये महाआरत्या सुरू करा, वाडी वस्त्यांमध्ये धर्म वर्ग सुरू करा, आपल्या भावंडांना हिंदुत्ववादी बनवण्यासाठी प्रयत्न करा. मला वाईट वाटलं, अरे आपल्या ऋतुजासाठीचे बॅनर लावले, राव काढून टाकले. मान्य आहे साहेब आमच्याकडे लय पैसा नाही, पण आम्ही तुमचे धर्म बांधव याची तरी जाण ठेवायला पाहिजे होती हो. अहो एका पिढीला वर्दी मिळाली, पुढची पिढी आम्ही हिंदू आहे हेच सांगणार आहे नका हो. अहो पहिले धर्म मग बाकीचं सगळं. अहो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या आता त्या स्मारकाला हार घालायला गेलो, आई साहेबांच्या हातातली ती पिंड पाहिली शंकराची आणि मला जाणवलं पडळकर साहेब ती पिंड आहे ना या पादऱ्यांसाठी मुघलांसाठीच आहे. की मुघलांनो पादऱ्यांनो तुम्ही किती प्रयत्न करा, मी माझ्या लोकांना माझा हिंदू धर्म सोडू देणार नाही. ती पिंड म्हणजे हिंदुत्व आहे. ती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या हातातली पिंड आहे ना ते त्यांचं धर्मप्रेम आहे, ती धर्मनिष्ठा आहे. आणि ऋतुजा राजगे त्या परंपरेत जन्माला आलेली कन्या आहे. तिने सिद्ध केलं की खऱ्या अर्थानं अहिल्यादेवी होळकरांची बिल्लेक आहे. प्रबोधन करा दादांनो, संकट फार मोठं आहे. मला गोव्यातल्या काही घटना सांगितल्या. गोव्यात या पादऱ्यांचं प्रमाण वाढलं तर चिमटे करून हिंदू माता भगिनींचे स्तन वरबाडायचं काम त्या काळात केलं. छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं, धर्मवीर संभाजी महाराजांना कळालं, पादऱ्यांचे मुंडके छाटले आणि आपला हिंदू समाज सुरक्षित झाला. त्या काळात आपल्याला कठोर झाल्याशिवाय पर्याय नाही. पोलीस प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आहे साहेब,
एकमेव या भगव्या टोप्या हो ज्यांना राजकारणासाठी ना सत्तेसाठी ना पैशासाठी फक्त या हिंदुस्थान आबाधित राहावा, या हिंदुस्थानातला धर्म टिकावा, शांती टिकावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या या भगव्या टोप्या हो साहेब, यांना थोडं पदरात घ्या राव. रुपया गोळा केला जातो. एक बॅनर बनवायला 1500 रुपये खर्च आहे, लावायला 500 रुपये. एक गाडी गेली बॅनर उतरवले नाही साहेब. हे हिंदुत्ववादी सरकार कार्यरत असताना ही कुठेतरी चपराक्या देवाभाऊनी सुद्धा खंत व्यक्त केली प्रशासनाबद्दल की बऱ्याच गोष्टी सांगितल्या जात नाही, आमच्यापर्यंत पोहोचू देत नाही. नाही साहेब, असं नका होऊ देऊ, तुमच्या चरणी विनंती आहे. आणि आपल्या लोकांनी जागा व्हावं. 5 मिनिटं आहे माझ्याकडे, तेवढा विषय समजून घ्या. काय बोलला संग्राम दादा जगताप? हिंदूंना न्याय भेटला पाहिजे. काय बोलले गोपीचंद पडळकर साहेब? आमच्या हिंदूंना न्याय भेटला पाहिजे. अहो त्यांनी थोडे पण मोर्चे काढले, गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसले. माझा प्रश्न आहे, अबू आझमी वारी बद्दल बोलला की पुण्यात या पालख्या येतात आणि ट्रॅफिक जाम होतं. त्यांना आलायकाला माहितीये का, पुणेकरांना पालखी आल्यानंतर दिवाळी दसरा आल्यासारखा भास होतो. अहो पुणेकरांसाठी तो दिवाळी दसरा असतो. आजपर्यंत एका पुणेकरांनी तक्रार केली नाही. पालखीचं स्वागत हे सगळी पुणेकर मंडळी करतात आणि कुठून तरी आलेला अबू आझमी म्हणतोय ट्रॅफिक जाम होतं. माझा प्रश्न आहे, किती हिंदूंनी त्या अबू आझमीच्या विरोधात मोर्चा काढला? नाही काढला. किती हिंदू पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसले, त्याच्यावर गुन्हा दाखल करा, कोण नाही गेलं. पण आमचे पडळकर साहेब बोलले, आमचा संग्राम दादा जगताप बोलला की ते जाऊन बसताय. हा त्यांच्यातला ना आपल्यातला फरक आहे. हा फरक आहे. आणि आपण असे बेसावध राहिलो नाही. हे बघा, अबू आझमी या वर्षी एक आपल्याकडे अजून एक म्हण सांगतो, म्हातारी मेल्याचं दुःख नसतं पण काळ सोकावतो. यंदा तो एवढंच म्हणाला, पालखीमुळे ट्रॅफिक जाम होतं. त्याने अभ्यास केला, काही रिटर्न आला नाही. पुढच्या वर्षी म्हणल ही पालखी बंद केली पाहिजे. अजून त्याच्या पुढच्या वर्षी म्हणल बंद केली नाही तर मी आंदोलन करील. अजून त्याच्या पुढच्या वर्षी म्हणल तुम्ही नाही बंद करत तर मी करू का? एक 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 काळ सोकावत जाईल. जागीच ताण लागल्यावर वीर खोदण्यापेक्षा आहे ना, जिथल्या तिथं हिंदू द्वेष त्यांच्या जर नांग्या ठेचल्या तर आपला भगवा आबादित राहणार आहे. आज माता भगिनी जागृत झाल्या. आपल्याला सगळ्यांनाच मला फार अभिमान वाटतो साहेब. या पुढे बसले, एक त्यांनी बघतो व्यासपीठावर बसली, पुढे सगळ्याच रणरागिणी आहे. एक एकीचे असले व्हिडिओज येतात. एखादा विषय हाती घेतल्यावर पार तडीस लावल्याशिवाय शांत बसत नाही. आज माता भगिनी जागरूक झाल्याय. तुम्हाला आम्हाला सगळ्यांना प्रबोधन करावं लागल, प्रचंड धर्मप्रेमी व्हावं लागल. साहेब ऋतुजाच्या प्रकरणापासून हे पांढरं संकट पण आता आपल्या लक्षात आलंय. गावागावामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये आपण पोचा रे आपले भावंड येते. तुम्ही निरीक्षण करा, समाजातल्या एका वर्गाच्या डोक्यात बुद्धी आहे पण मनगटात ताकद नाही. ती मनगटातली ताकद आहे ना, वाडी वस्तीतल्या पोरांमध्ये, त्यांच्यापर्यंत जर आपण पोहोचलो ना तर मनही मजबूत राहील आणि मनगटही मजबूत राहील. कोण आपल्याला हरवू शकत नाही. ते पोहोचताय त्यांच्या आधी आपण पोहोचा. आपल्या भावंडांना आपण सोबत घ्या. आणि साहेब तुमच्या चरणी विनंती आहे साहेब, या देशामध्ये धर्मांतरण बंदी कायदा लागू करा तर आपली सुरक्षा होणार आहे. झालाच पाहिजे तो धर्मांतर बंदी कायदा. जसा आपण गोवंश हत्या बंदी कायदा केला तसा धर्मांतरण बंदी कायदा करू, लव जिहाद विरोधी कायदा करू. हे सगळे अत्यंत महत्वाचे आयरनीवरचे प्रश्न आहे. तुम्ही सुद्धा आमदार गावात आल्यावर, खासदार गावात आल्यावर म्हणू नका इथला रस्ता झाला नाही, तिथलं पाणी येत नाही, तिथले गटार तुंबलं. अहो ते कधी साफ करता येईल? पहिले धर्माचे प्रश्न मांडा. धर्म टिकला तर रस्ते कधी बांधता येतील? सगळे जगातले सगळे समाज धर्माच्या नावाने एकत्रित आहे. मला अनेक लोक म्हणतात धार्मिक तेढ निर्माण करू नका. अरे ते फतवे काढताय. आमच्यातले काही राजकारणी मंडळी निवडणुका लागल्या की चर्च मध्ये जाऊन बसतात. मी पण ख्रिश्चनच आहे.
माझी आत्या ख्रिश्चन आहे, मा नवरा ख्रिश्चन आहे, पण तेव्हा ती धार्मिकता नाही का? प्रत्येक जण आपापल्या धर्माशी प्रामाणिक आहे. त्यामुळे हिंदूंनी सुद्धा कट्टर झालं पाहिजे, कडवट झालं पाहिजे आणि गर्व से आम्ही हिंदू आहे म्हटलंच पाहिजे. मी मागच्या काळात सांगितलं 288 आमदार आपल्याला हिंदुत्ववादी बनवायचे. सध्या 3-4च नाव आहे. ते बिचारे तोफा अंगावर घेताय, तोफेच्या तोंडावर जाताय. पण इतकं मोठं आता पडळकर साहेबांनी त्यांना खुन्नस दिली की तुम्ही ना यशूला सांगूनच बाई आमदारकी रद्द करा. तुम्ही आम्ही पडळकर साहेबांना शब्द द्यायचा, चंद्र सूर्य असेपर्यंत, तुमच्या देहामध्ये शेवटचा श्वास शिल्लक राहीपर्यंत आम्ही तुम्हाला आमदारच ठेवणार. म्हणजे तुम्ही खासदार झाले तरी ताईला उभं करू आपण, पण पडळकरांचा आमदार पाहिजेच पाहिजेच. आमच्या हिंदू धर्माची जो बाजू घेईल, आमच्या हिंदू धर्मासाठी जो लढल, तोफेच्या तोंडावर जाईल. संकल्पच करायचा, जो हिंदू इतकी बात करेगा वही देश पे राज करेगा. त्याच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहायचं, तो पुढे चालेल. आज एवढी गर्दी होती, आज पहिल्यांदा मी एवढं पाहिला सगळा उत्साह. साहेबांनी हातात हात धरून इथपर्यंत आणलंय. उत्साह तेवढा होता. काय होतंय हो, राजसत्ता धर्मसत्ता दोन्ही एकत्रित आल्या ना समाज पुढे जातो. 400 वर्षापूर्वी शिवराय तुकाराम महाराज एकत्र आले, स्वराज्य उभं राहिलं. 400 वर्षापूर्वी शिवराय समर्थ रामदास स्वामी एकत्र आले, स्वराज्य उभं राहिलं. आणि 2014 पासून राजसत्तेचा धर्मसत्तेचा समन्वय देशात शांती नांदते, आनंद नांदतोय. वेळ संपली माझी, पण पुढच्या काळामध्ये एका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, टार्गेटच ठेवायचं. भेटलेला माणूस कसा असू द्या, पुढच्या 8 दिवसात हिंदुत्ववादी झाला पाहिजे. दादा माझ्यासोबत कसा येऊ द्या, मी 8 दिवसात त्याला टिळाच लावायला लावितो, टिळावाला करून टाकितो मी त्याला. कसा येऊ द्या, तुम्ही टार्गेट ठेवा. तुमच्या वर्गातली पोरगी हिंदुत्ववादी झाली पाहिजे, तुमच्या जिम्मातला पोरगा हिंदुत्ववादी झाला पाहिजे, तुमच्या कामावरचा पोरगा हिंदुत्ववादी झाला पाहिजे. काय नाही हो, 2-4 आमचे रील लाईक करा, सगळे हिंदुत्वाचेच रील येतात. एक हिंदुत्ववादी विचार लाईक केला ना, सगळे हिंदुत्ववादी विचार यायला सुरुवात होते. आज तंत्रज्ञान खिशात आलंय, सगळं ज्ञान घर बसलं मिळतंय. एक पडळकर साहेबांचा व्हिडिओ लाईक करा, लगेच नितेश राणे साहेबांचा येईल, लगेच संग्राम दादा जगतापचा येईल, लगेच महेश दादा लांडगेचा येईल. काय होतं, आपला हे सोशल मीडिया लई हुशार आहे, ती तुमची लायकी ओळखते. याचा मेंदू काय क्वालिटीचा आहे, तुम्ही फक्त रात्री अर्ध्या रात्री लाईक करा, लगेच पुढचा रील या रावजी बसा भाऊजी येईल. हे गणितच आहे. त्यामुळे तुम्ही हिंदुत्व लाईक करा, तुमच्या पदरात फक्त धर्म पडल, बाकी काय पडणार नाही. आणि आमचे शिवराय शंभूराजे, आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, आमचे अण्णाभाऊ साठे, आमचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या सगळ्यांचा जो संघर्ष आहे त्या हिंदुस्थानासाठी आहे, या धर्मासाठी आहे आणि या देवासाठी आहे. त्यामुळं पुढच्या काळात वज्रमूठ बांधू. सन्माननीय लोकप्रिय, गावागावात गेलो की मला पोरं म्हणतात गोपीचंद पडळकर साहेब आमच्या गावात येतील का. म्हटलं आता एकट्या साहेबांनी कुठं कुठं जायचं, पण तरी साहेब वेळात आज अधिवेशन चालू आहे, त्यांचा चेहरा सांगतोय विश्रांती झालेली नाहीये, पण फक्त धर्मासाठी पळताय. या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहायचंय. आमच्या ऍडव्होकेट डहाळेताई असतील, त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. हिंदुत्ववादी चळवळीतील सगळ्या संघटना, सगळे नेते, हिंदुत्ववादी पक्षांचे सगळे नेते, कार्यकर्ते, या सगळ्यांचे अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो. पुढच्या काळामध्ये नावासाठी नाही तर धर्मासाठी काम करायचं. आणि मला महेश भाऊचं वाक्य आवडलं, ते पांढरे पादरी आणि हिरव्या चादरी, सावध राहायचं म्हणजे राहायचं. हे लय लाखातलं एक वाक्य आहे. पांढरे पादरी आणि हिरव्या चादरी, हे देशावरचं संकट आहे. हे संकट तुम्हाला आम्हाला एकजुटीतून, एकत्रीकरणातून पार पाडायचंय. या निमित्तानं आपल्या सर्वांचं दर्शन झालं.
मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. साऊंड सिस्टीम, बाकी सगळी व्यवस्था, पोलीस प्रशासन, आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय श्रीराम. हर हर. धन्यवाद महाराज. या भारत भूमीला एका पित्याने अहिंसा परमो धर्म शिकवला. पण महाराज, आम्ही परमपित्याचा आदेश मारणारे पुढचं वाक्य धर्म हिंसा तथैवच. अहिंसा ही शांतिप्रिय समाजाने आम्हाला सांगितली, पण धर्माच्या रक्षणासाठी महाराजांनी सांगितलं ठोका. आणि आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहतोय, ज्यांच्या वाणीतून आणि मुखातून प्रखर हिंदुत्वाचे विचार ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत, असे आपल्या सगळ्यांचे कट्टर हिंदुत्ववादी आमदार गोपीचंदजी पडळकर साहेबांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या सगळ्यांना संबोधित करावं.